नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा रविवारचा बजेटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक मोठा क्रॅश बघायला मिळालेला आहे. आणि लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही प्राइस ॲक्शन डिस्कस केल्या होत्या. मार्केटमध्ये रेजिस्टन्स लेवल स्ट्रॉंग आहेत. मार्केटची जी प्राइस ॲक्शन आहे ती थोडीशी आपल्याला बेरिश बघायला मिळते. स्ट्रक्चर जे आहे ते मार्केटचं थोडंसं बेरिश बघायला मिळते. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी नो ट्रेडिंग झोनची लेवल ब्रेक केली आणि तिन्ही इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये एक मोठा डाऊनफॉल मार्केटमध्ये बघायला मिळाला. त्याच्यामध्ये न्यूज तर भरपूर होतीच, तुम्हाला माहिती आहे. आज बजेट होतं तर मल्टिपल सगळ्या गोष्टी होत्याच. म्हणजे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप हाय होतीच, परंतु मार्केटनी बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनला देखील फॉलो केलेलं आहे. तर आता काय प्राइस ॲक्शन होती, आपण काय डिस्कस केलं होतं हे पण डिटेलमध्ये बघूया. आणि उद्या जर बघितलं तर सोमवार आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, तर लक्षात घ्या, तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टी 5 मिनिटा चार्ट आहे. आता लास्ट टाइम इकडे जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन ब्रेक आणि एक नेगेटिव्ह मोमेंटम भरपूर मोठा, तिकडनं परत बुलिश मोमेंटम, म्हणजे इकडे व्हॉलेटाईल मार्केट होतं हे आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यानंतर परत एक कप अँड हँडल पॅटर्न, त्याच्यानंतर परत ब्रेकडाऊन आणि त्याच्यानंतर परत मोमेंटम नेगेटिव्ह आणि 3 PM मध्ये देखील मोठा मोमेंटम बघायला मिळाला. ओके, आता सगळे लेवल हाईड करूया आणि लास्ट ॲनालिसिस तुम्ही थोडंसं समजून बघा. सगळे लेवल रिमूव्ह करूया आपण. लास्ट ॲनालिसिसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण ही ट्रेंड लाईन डिस्कस केली होती. आहे का तुमच्या लक्षात? ही ट्रेंड लाईन डिस्कस केली होती. परत त्याच्यानंतर या देखील लेवल इकडनं डिस्कस केल्या होत्या. रेजिस्टन्स 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 ब्रेकआउट फेलियर, रेजिस्टन्स लेवल ब्रेक आणि त्याच्यानंतर धडम. ही प्राइस ॲक्शन आपण डिस्कस केली होती. आता कोणाच्या किती लक्षात आहे, कोणाला किती समजलं, कोणाला कशा पद्धतीने मार्केटचं प्राइस ॲक्शन समजली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की प्राइस ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे. तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल, तुम्हाला मार्केटमध्ये लांबपर्यंत जर विचार करायचा असेल तर तुम्हाला प्राइस ॲक्शन येणं गरजेचं आहे किंवा प्राइस ॲक्शन शिकणं गरजेचं आहे. आणि आज जरी बघितलं तरी मार्केट मल्टिपल टाईम रेजिस्टन्स करून मार्केटनी एक ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि त्याच्यानंतर खूप मोठा निगेटिव्ह फॉल मार्केटने दाखवला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक पुलबॅक देखील आला आणि इकडे जर परत बघितलं तर इकडे परत पुलबॅक देऊन मार्केटने काय केलं, एक कप अँड हँडल पॅटर्न क्रिएट केला आणि त्याच्यानंतर देखील एक नेगेटिव्ह मुवमेंट, म्हणजे इकडे एक प्राइस ॲक्शन झाली. ही ऑलरेडी एक प्राइस ॲक्शन आपण डिस्कस केली होती. ओके, आणि तुमच्या जर लक्षात असेल तर आपण ओव्हरऑल मार्केटचं जे डिस्कशन केलं होतं, मार्केटमध्ये बुलिश साईडला जाताना रेजिस्टन्स हाय आहेत. मार्केटमध्ये मल्टिपल टाईम रेजिस्टन्स घेतलेले आहेत. तर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं नेगेटिव्ह बघायला मिळतं. ओके, अजून एक गोष्ट लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केली होती डेली टाईम फ्रेमवरती. तर डेली टाईम फ्रेमवरती बघा, आपण एक इनसाइड कॅन्डल बघितली होती. ही आहे का तुमच्या लक्षात? ही कॅन्डल आणि ही कॅन्डलला मार्क केलं, ती एक इनसाइड कॅन्डल होती आणि इनसाइड कॅन्डलचा ब्रेकडाऊन झाला आणि एक शार्प नेगेटिव्ह डे बघायला मिळाला. म्हणजे इकडे देखील एक इनसाइड कॅन्डल आपण डिस्कस केली होती. असं नाही की मार्केट झाल्यावरती आपण आत्ता त्याच्यावरती बातचीत करतो. तुम्ही लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ कन्फर्मेशनसाठी बघू शकता. आपण हे देखील प्राइस ॲक्शन बघितलं होतं. ओके, आणि हे रेजिस्टन्स मल्टिपल होतंच इकडे. मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्हीमध्ये एक स्ट्रॉंग नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. आणि ही प्राइस ॲक्शन जरी लक्षात नसेल तुमच्या तर आपण हे देखील डिस्कस केलं होतं. एक नेगेटिव्ह इम्पल्सिव्ह नेगेटिव्ह, इकडे डबल बॉटम घेतलं होतं, मार्केटवरती गेलं, परंतु इकडे डोजी कॅन्डल तयार करत होते आणि इनसाइड कॅन्डलचा ब्रेकडाऊन आज बघायला मिळाला आणि एक स्ट्रॉंग नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. ओके, हरकत नाही.
आय होप तुम्हाला बऱ्यापैकी प्राइज ॲक्शन समजले असेल आणि प्राइज ॲक्शन तुम्ही शिकत असाल. ओके, आता खूप लोकांचं क्वेश्चन असतात की प्राइज ॲक्शन आम्हाला माहीत नाही, समजत नाही, कशी शिकायची काय. तर आपल्याकडे प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चेक करू शकता. तुम्हाला आवडलं तर तुम्ही जॉईन देखील करू शकता. चेक काय करायचं की सगळे व्हिडिओ फॉर्मॅट आहे, त्याचं टायटल आहे, मग तिकडे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, डिमांड सप्लाय काय आहे, प्राइज ॲक्शन कशी बनते, प्राइज ॲक्शन बनताना कुठले कुठले फॅक्टर बनतात. ओके, परत त्याच्याबरोबर जर बघितलं तर सेटअप कसे असतात, प्राइज ॲक्शनमध्ये सेटअप कसे तयार होतात, ओके, कुठल्या प्रकारचे सेटअप असतात, त्याचबरोबर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन कशी करायला पाहिजे, आणि त्याच्यासोबत जर बघितलं तर मार्केटची सायकोलॉजी काय आहे, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. ओके, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की बघू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहेत, पॉझिटिव्ह कमेंट तुम्ही करतच असतात, परंतु तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे प्राइज ॲक्शन शिकल्यानंतरचा ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आता मोठा मोमेंटम एक इम्पॉर्टंट डे होता, बजेट सेशन, तो मार्केटचा कंप्लीट झालेला आहे. मार्केट बऱ्यापैकी निगेटिव्ह झालेला आहे. आता जर बघितलं तर मार्केटने एक मेजर जो सपोर्ट होता तो मार्केटने ब्रेक केला आहे 25,000चा. बघा, लास्ट टाइम जर बघितलं तर मार्केट 25,000वरती होल्ड झालं होतं. 25,000 त्या लेवलवरच्या खाली मार्केटनंच क्लोजिंग दिले, म्हणजे क्लोजिंग आहे ती निगेटिव्ह बघायला मिळते. ओके, आता इकडे जर बघितलं लेवल टू लेवल, तर मार्केटमध्ये एक आपल्याला हा सपोर्ट बघायला मिळतोय. त्यानंतर जर बघितलं तर 24,825ची क्लोजिंग आहे, तर 24,900च्या आसपास आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. ओके, आता हे जे स्ट्रक्चर आहे ना, समजून घ्या, हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे प्राइज ॲक्शन स्ट्रक्चर खूप खराब आहे. म्हणजे हे प्राइज ॲक्शन स्ट्रक्चर सुधारण्यासाठी मार्केटला 1-2 दिवस लागू शकतात ते, परंतु ते म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चर खराब झाले मार्केटचं, आणि ते स्ट्रक्चर थोडंसं प्राइज ॲक्शन किंवा चार्ट व्यवस्थित होण्यासाठी एखादा ट्रेडिंग सेशन जाऊ शकतो. तरी त्यातल्या त्यात काय लेवल बनतात ते समजून घ्या. इकडे जर बघितलं तर ही लेवल ब्रेक झाल्यानंतर एक बुलिश मोमेंटम आला होता या लेवलपासून, साधारण 24,840 आत्ता जर बघितलं तर एक राऊंड लेवल आहे 24,900ची, तिला आपण मार्क केले रेजिस्टन्स म्हणून. सपोर्ट जर बघितलं तर इकडनं मार्केटनी डाऊन साईड लेवून मार्केटनी इकडे क्लोजिंग दिली होती कॅन्डलची, परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर एक कप अँड हँडल पॅटर्न करून निगेटिव्ह आल्यानंतर मार्केटनी या लेवलवरती एक क्लोजिंग दिली होती. म्हणजे थोडक्यात या लेवलवरती क्लोजिंग झाल्यानंतर मार्केटची ॲव्हरेज क्लोजिंग थोडीशी वरती आली, म्हणजे हा एक लो बनला होता, तर त्याला आपण मार्क केलं सपोर्ट म्हणून. ओके, म्हणजे रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,900, सपोर्ट जर बघितलं तर 24,720. ही एक नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे आपल्याला बनताना दिसते, तर तिला आपण मार्क करूया. ओके, आता त्याच्यानंतर जर बघितलं तर आजचा लो काय आहे निफ्टीचा, आजचा लो आहे 24,575चा, आणि 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जर गेलो तर बघा मल्टिपल टाइम इकडे आपल्याला 24,600 आपण एक राऊंड लेवल मार्क केले. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,520, त्याच्यानंतर जर बघितलं तर साधारण 24,440 या लेवल आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आलं तिकडे बघायला मिळतात. ओके, परंतु इकडे जर बघितलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम, एक प्राइज ॲक्शन करून परत नेगेटिव्ह मोमेंटम, आता इकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम ऑलरेडी झालेला आहे. नेगेटिव्ह साईडला जर मार्केट जात असेल तर थोडंसे प्राइज ॲक्शन आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर इकडे पुलबॅक नंतर छोटासा एक पुलबॅक, आणि त्याच्यानंतर जर काही प्राइज ॲक्शन बनत असेल किंवा इकडे अशा पद्धतीने काही चॅनल बनत असेल आणि चॅनलचा सेकंड हाफमध्ये जर ब्रेकआउट येत असेल डाऊन साईडला, तर डाऊन साईडला आपल्याला 24,600, 24,520 आणि 24,442 या काही लेवल बघायला मिळू शकतात. आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की मार्केटनी ऑलरेडी इकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम दिला, हा एक हेल्दी पुलबॅक मार्केटने दाखवलेला आहे.
आता त्याच्यानंतर परत मार्केट या लेवलवरती आलं, तर आता एक हेल्दी पुलबॅक मार्केटने इकडे दाखवणं गरजेचं आहे. जर आपण प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने जर निफ्टीला बघितलं तर मार्केटला बघितलं तर डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे रिस्क फॅक्टर हाय होती, कारण की ऑलरेडी मार्केटने इकडनं 25,100 ते 25,000 म्हणजे ही जी मुमेंटम आहे ही जवळजवळ ही 300 पॉईंटची मुमेंटम आहे. ओके, तर नेगेटिव्ह आणि डायरेक्ट नेगेटिव्ह झाला तर मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर हा वाढतोय. मार्केट इकडे ब्रेकडाऊन करून मार्केट परत आपल्याला ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, त्यामुळे थोडंसं जर नेगेटिव्ह साईडला व्ह्यू बनत असेल तर थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. बुलिश साईडला जर मार्केट छोटासा पुलबॅक घरून जर 24,900ची लेवल ब्रेक करतं तर मार्केट हे 25,100चा जो रेजिस्टन्स आहे त्या लेवलपर्यंत जाताना दिसू शकतो. म्हणजे एक 200 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला निफ्टी दाखवू शकतो. तर इकडे एक राऊंड लेवल आहे 25,000ची. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,100ची एक लेवल आणि आणखी एक लेवल जर बघितलं साधारण 25,150च्या आसपास. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. पुलबॅक छोटासा बुलिश प्राइस ॲक्शन 25,000 राऊंड लेवल, 25,100ची एक सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर स्विंग आहे 25,150च्या आसपास आपल्याला तिसरा रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. ते या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. 24,900, 24,720 नो ट्रेडिंग झोन आपण आत्ता समजून घेतलेला आहे. आता मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. एक बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते, कारण की ऑलरेडी मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम 500 पॉईंटचे निगेटिव्ह मोमेंटम होऊन जर सेकंड डेला मार्केट जर 70-80 पॉईंट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम, एक बुलिश सेंटिमेंट ओपन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप अप जर ओपन होत असेल थोडं कन्सोलिडेशन, एखादी रेंज तयार झाली, गॅप अप ओपन नंतर एखादी रेंज जर तयार झाली त्याच्यानंतर जर ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम येण्याची देखील पॉसिबिलिटी वाढते. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल, बुलिश साईड, सेलिंगच्या साईड, नो ट्रेडिंग झोन, गॅप अप गॅप डाऊन समजलं असेल. चल बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी तर बघा इकडे ओपन झाला, कन्सोलिडेशन केलं, रेजिस्टन्स लेवलच्या वरती गेला नाही, नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर भला मोठा नेगेटिव्ह मोमेंटम. ओके, म्हणजे लेवल टू लेवल जर बघितलं तर मार्केटने इकडे कन्सोलिडेशन केलं, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स होता. 59,800ची जी बुलिश लेवल आपण डिस्कस केली होती रेजिस्टन्सची ती ब्रेक केली नाही, सपोर्ट लेवल ब्रेक केली 59,500ची राऊंड लेवल आणि त्याच्यानंतर बघा पुलबॅक घेऊन पण रिटेस्ट पण तिथेच केलं आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह परत त्याच्यानंतर एक कप अँड हँडल पॅटर्न 3 PM मध्ये पण एक चांगली मोमेंटम बघायला मिळाली. ओके, आता ज्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे त्याला थोडं समजून येईल व्यवस्थित, परंतु ज्याला एक्सपिरियन्स नसेल त्याला काही इकडे समजणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत जावा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आता जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण गेलो त्याची जी क्लोजिंग आहे ना 58,417च्या आसपास आहे. 58,417 जर बघितलं तर आपण इकडे लेवल मार्क करूया. ओके, साधारण या लेवलवरतीच क्लोजिंग आहे 58,400ची. ओके, सपोर्ट इकडे बघायला मिळतो आणि मल्टिपल टाइम जर बघितलं तर आज पण इकडे ही लेवल दाखवली. लास्ट टाइम पण या लेवलवरूनच एक बुलिश मोमेंटम आला होता, सेकंड टाइम पण या लेवलवरून बुलिश मोमेंटम आला होता. तर ही काहीशी बुलिश मोमेंटम आहे. तर उद्या आपल्याला एक बुलिश मोमेंटम जर बँक निफ्टीने दाखवलं तर त्यात काही आश्चर्य वाटायला नको, कारण की एक सपोर्ट लेवलवर नाही. आज जर बघितलं तर जवळजवळ 1200 पॉईंटची मोमेंटम 2% नेगेटिव्ह आहे. ओके, तर थोडंसं आपण लेवल डाऊन साईडला घेऊया. डाऊन साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो मार्क करूया. 1 तासावरती जर गेलं तर रिसेंटली काही इकडे सपोर्ट बघायला मिळतो की 58,000ची एक राऊंड लेवल आहे. ओके, आणि परत 5 मिनिटावर जाऊया. रेजिस्टन्स जर बघितलं तर 58,600 एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतोय. ओके, आणि इकडे नो ट्रेडिंग. आणि डाऊन साईडचं आपण लेवल समजून घेऊया. आजचा इंट्राडे लो म्हणजे या लेवलपर्यंत मार्केटने आज मोमेंटम दाखवला होता. इकडे वॉलेटाईल मार्केट खूप हाय होतं. मार्केटने परत ती कॅन्डल खूप वरच्या लेवलवरती जाऊन क्लोज केली, त्याच्यानंतर परत एक बुलिश कॅन्डल तयार केली. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे बुलिश जाऊन या लेवलपर्यंत मार्केट मोमेंटम दाखला, इकडे एक स्विंग तयार केला आणि ही एक लेवल आपल्याला रेजिस्टन्सची बघायला मिळते. एकदा पुलबॅक घेऊन काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून या पद्धतीने जर इकडे बघा इकडे रेजिस्टन्स खाली येऊन परत एक छोटा रेजिस्टन्स, परत लेवल जर ब्रेक होत असेल 58,600ची एकदा रेजिस्टन्स घेऊन परत, तर मग काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो.
मग त्याचा लेवल काय बनतं ते फर्स्ट लेवल आहे 58,000, सेकंड लेवल आहे 59,000ची लेवल आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ही एक लेवल आहे. ओके, तर ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. ओके, तर पुलबॅक लेवल ब्रेक 58,800, 58,600चा रेजिस्टन्स आहे आणि 58,243चा सपोर्ट आहे. म्हणजे ही जी रेंज आहे ही एक नो ट्रेडिंग रेंज आहे. साधारण 250 ते 250ची रेंज आपल्याला 350च्या आसपास एक नो ट्रेडिंगची रेंज बघायला मिळते. इकडनं जर लेवल ब्रेक होते तर 58,800ची फर्स्ट लेवल बघायला मिळते. सेकंड लेवल जर बघितलं तर 59,000ची राऊंड लेवल आहे रेजिस्टन्स लेवल. इथपर्यंत जरी मोमेंटम आला तरी तुम्हाला तुमचं ट्रेड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, कारण की हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि तिसरी लेवल जर बघितलं तर 59,200ची लेवल आपल्याला बघायला मिळते. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. डाऊन साईडला एक कन्सोलिडेशन, एक पुलबॅक घेणं मार्केटने गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर सेकंड हाफमध्ये जर 58,243चे लेवल ब्रेक होत असेल तर मग 58,000च्या आसपास एक सपोर्ट आणि त्याच्यानंतर आजचा इंट्राडेला म्हणजे 57,782. ओके, डाऊन साईडला या दोन लेवल बघायला मिळतात. तर ओव्हरऑल जर बँक निफ्टीचा चार्ट जर व्यवस्थित बघितला तर मार्केटने आज डाऊन साईड मोठा मोमेंटम दाखवला आहे. तर उद्याच्या दिवशी जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर लगेच डाऊन साईडला जात असेल तर ते ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जाताना थोडीशी रिस्क आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. ओके, सेन्सेक्स सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. बऱ्यापैकी मार्केटने सेन्सेक्सने देखील लेवल फॉलो केला. ही ट्रेंड लाईन आपण काल डिस्कस केली होती. त्याच्यानंतर इकडनं जर बघितलं तर ह्या लेवल देखील डिस्कस केल्या होत्या लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये. ओके, रेजिस्टन्स 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 ब्रेकआउट फेलियर रेजिस्टन्स, परत त्याच लेवलवर नेगेटिव्ह ट्रेंड लाईन ब्रेक, त्याच्यानंतर डाऊन साईड मोमेंटम, हा अशा पद्धतीने आपण ॲनालिसिस केला होता. आता जर बघितलं तर ही प्रायजेक्शन आपण काल डिस्कस केली होती. त्याच्यानंतर बघितली इकडे एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळाली आणि सेन्सेक्समध्ये देखील भला मोठा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. आता सेन्सेक्सची जी क्लोजिंग आहे ती जर बघितलं तर 80,720च्या आसपास आहे, म्हणजे साधारण इथे. ओके, ठीक आहे, क्लोजिंग थोडीशी वरती आलेली आहे सेन्सेक्सची. आजच्याला मार्क करूया आपण 28,722चं जर बघितलं तर बऱ्यापैकी वरती क्लोजिंग आहे. म्हणजे ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह आहे, परंतु ज्या पद्धतीने लो लावला होता त्याच्या आणि इकडे जी पद्धत क्लोजिंग होती त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मार्केटने थोडीशी वरच्या साईडला आपल्याला क्लोजिंग दाखवली. तर राऊंड लेवल 81,000चे आहे, या रेंजला आपण मार्क करूया. आजचा लो मार्क करूया आणि 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो तर छोटासाच लेवल आहे ही. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर हा एक छोटीशी लेवल आपल्याकडे बघायला मिळते. तर सपोर्ट आहे छोटे छोटे. तर डाऊन साईडला लिमिटेड लेवल आहेत. डाऊन साईडला थोडंसं जर डाऊन साईडला लिमिटेड आहे थोडंसं, कारण की ऑलरेडी एक निगेटिव्ह मोमेंटम आला. एक पुलबॅक नंतर जर मोमेंटम ब्रेक केला तर छोटे छोटे लेवल आहे. फर्स्ट रेजिस्टन्स सपोर्ट आहे हा 80,147, त्याच्यानंतर 79,893, या छोट्याशा लेवल आहेत. इकडे थोडासा टाईम स्पेंड करणं आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर, अन्यथा डाऊन साईडला जर डायरेक्ट ब्रेक होत असेल तर थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे डाऊन साईडला. बुलिश साईडला जर बघितलं तर एक पुलबॅक नंतर काहीसं बुलिश लेवल 81,000ची जर राऊंड लेवल ब्रेक होते तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. तर त्याच्यानंतर काय लेवल आहे फर्स्ट 81,300 रेजिस्टन्स, 81,548 आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा तिसरा रेजिस्टन्स. मग 81,000ची जर लेवल ब्रेक होतीये तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 81,300, सेकंड रेजिस्टन्स आहे 81,550च्या आसपास आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 81,785च्या आसपास. या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. 80,400 ते 81,000 खूप जास्त मोठा नो ट्रेडिंगचा झोन आहे. ओके, खूप मोठा, जास्त मोठा. ओके, आणि गॅप अप थोडंसं कन्सोलिडेशन करू शकतं. गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता ओव्हरऑल जर चार्ट बघितला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, तर आज खूप मोठा डाऊन मोमेंटम बघायला आपल्याला मिळाला आहे. तर रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर विचार केला आणि मार्केटचा जर प्रायजेक्शनचा विचार केला तर मार्केटमध्ये एक पुलबॅक, एक
छोटीशी रिकव्हरी आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकते, नाहीतर थोडंसं मार्केट आपल्याला स्लो राहताना दिसू शकतं. डाऊन साईडला जर मार्केट ओपनिंगमध्ये जात असेल तर रिस्क फॅक्टर हाय होतोय, रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा फेवरमध्ये नाही आहे नेगेटिव्ह साईडला. ओके, बाकी आय होप पूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आणि आज थोडंसं बाहेर होतो, त्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला, परंतु कंटाळा केला नाही, तुमच्यासाठी बनवला मी व्हिडिओ. आणि मला पण वाटतं की इतके सगळे लोक व्यवस्थित व्हिडिओ बघतात, ते शिकण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ. ओके, सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.